श्रीशुक उवाच 79 ततः पर्वण्युपावृत्ते प्रचंड पांसुवर्षणः भीमो वायुरभूद्याजन् पूयगंधस्तु सर्वशः. बलरामनाथांना सूताला मारल्याबद्दल ऋषींनी प्रायश्चित्त सांगितलं. 1 वर्षभर भारतातल्या सर्व तीर्थक्षेत्राची यात्रा करा आणि दुसरं, यज्ञामध्ये विघ्न आणणारा बलवल नावाचा दानव आहे त्याचा बंदोबस्त करा. दोन्ही गोष्टी करतो म्हणून सांगितलं. बलवल पर्वकाळी येत होता म्हणून थांबले तिथं. पर्वकाळ सुरू झाला, झंझावात सुरू झाला, धुळीचा वर्षाव होऊ लागला, सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली. बलवल नावाच्या दानवानी यज्ञामध्ये मल मूत्र अपवित्र वस्तू टाकल्या. हातामध्ये शूळ घेतलेला तो वर आकाशात दिसू लागला. काजळाच्या ढिगासारखं त्याचं प्रचंड काळकुट्ट शरीर होतं. त्याची शेंडी दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या. दाढी उग्र होती. भुवयांच्यामुळे चेहरा भयानक दिसत होता. बलरामदादांनी त्याला पाहून मुसळ आणि नांगराचं स्मरण केलं. तात्काळ ती दोन्ही शस्त्र त्यांच्या हातामध्ये आली. त्या बलवल दानवाला बलरामदादांनी नांगराच्या टोकानी खाली ओढला आणि त्याच्या डोक्यावर मुसळाचा घाव घालला. रक्त वाहू लागलं. कावेनं लाल झालेल्या पहाडाप्रमाणे तो दिसू लागला. कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहत होता. आर्त किंकाळी फोडत तो जमिनीवर कोसळला. बलवलाला मारल्यावर मुनी ऋषींनी सगळ्यांनी बलरामाची स्तुती केली. बलरामाला आशीर्वाद दिले. वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राचा अभिषेक करावा तसा बलरामाला अभिषेक केला. बलरामनाथाला दिव्य वस्त्र अलंकार अर्पण केले. तसंच कधीही न कोमेजणारी वैजयंतीमाला अर्पण केली. मग आपलं प्रायश्चित्त भोगण्याकरता बलरामदादा तीर्थयात्रेला निघाले. प्रथम ते कौशिकी नदीवर आले. तिथून शरयू नदी जिथे उगम पावते त्या सरोवरावर गेले. नंतर शरयूच्या काठाकाठांनी प्रयागवर आले. तिथून पुलह आश्रमाला गेले. तिथून गंडकी, गोमती, विपाशा या नद्यामध्ये स्नान करून शोण नदामध्ये स्नान केलं. नंतर गयेला जाऊन पितृतर्पण केलं. तिथून गंगासागर संगमावर जाऊन तिथेही स्नान केलं. तिथून महेंद्र पर्वतावर जाऊन परशुरामाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. नंतर सप्तगोदावरी, वेण्णा, पंपा, भीमरथी या नद्यामध्ये स्नान करत करत कार्तिक स्वामीच्या दर्शनाकरता गेले. तिथून महादेवाचे निवासस्थान असलेल्या शैल पर्वतावर गेले. तिथून व्यंकटाचलावर गेले आणि व्यंकटेशाचं दर्शन घेतलं. तिथून कामाक्षी, शिवकांची, विष्णुकांची करीत कावेरी नदीच्या श्रेष्ठ नदीमध्ये स्नान करून श्रीरंग क्षेत्रामध्ये पोहोचले. पुढे विष्णूचं क्षेत्र असलेल्या ऋषभ पर्वत, दक्षिण मथुरा आणि महापाप नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली. बलरामानी ब्राह्मणांना 10,000 गायी दान दिल्या. नंतर कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यामध्ये स्नान करून
7 कुलपर्वतापैकी मलय पर्वतावर गेले. तिथे अगस्त्य मुनी होते. त्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. तिथून दक्षिण समुद्रावर गेले. कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. नंतर श्री विष्णूचं स्थान असलेल्या अनंतशयनम क्षेत्री गेले. तिथे 10,000 गायी त्या पंचाप्सरस तीर्थामध्ये स्नान करून दान केल्या. तिथून केरळ त्रिगर्त देशाला जाऊन शंकराचं क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले, जिथे भगवान शंकर विराजमान असतात. तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणाऱ्या आर्यादेवीचं दर्शन घेतलं. नंतर शूर्पार्क क्षेत्रात गेले. नंतर तापी, पयोष्णी, निर्विंध्या नदीमध्ये स्नान करून दंडकारण्यात गेले. नंतर माहिष्मती नगरीजवळ नर्मदेवर गेले. मनुतीर्थात स्नान करून प्रभास तीर्थावर आले. हजारो वर्षापासून भारत एक आहे याचा हा पुरावा आहे. काही मूर्ख इतिहासकार म्हणतात की ब्रिटिशांनी भारत एक केला. हे खोटे इतिहास सगळे शाळेतून शिकवले जातात. काही काळ अभ्यास नव्हता तेव्हा आम्ही शिकवलो सुरुवातीला, कारण आम्ही जी शिकवलो ती शिकवलं ना. पण पुन्हा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा कळलं आणि सगळं खोटंही. बेअक्कल माणसाने इतिहासाची क्रमिक पुस्तकं लिहिलेली आहेत. जेव्हा आमचा अभ्यास त्याच्यापेक्षा जास्त झाला तेव्हा कळायला लागलं. हजारो वर्षापासून नेपाळपासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एक आहे. प्रभास क्षेत्रावर आल्यावर कळलं की कौरव पांडवाचं युद्ध संपलेलं आहे. क्षत्रियांचा संहार झाला आहे आणि भार कमी झाला. आणि शेवटलं भीमाचं आणि दुर्योधनाचं गदा युद्ध चालू आहे. ते थांबवण्याकरता कुरुक्षेत्रामध्ये गेले. बलरामदादा आल्याचं पाहून युधिष्ठिर, नकुल, सहदेव, कृष्ण, अर्जुन सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. विचार करायला गेले तर दादा काय म्हणून आले इथं? हे युद्ध थांबवलं म्हणजे काय करायचं? दुर्योधन जिवंत राहिला. भीमसेन आणि दुर्योधन दोघेही हातामध्ये गदा घेऊन क्रोधाने निरनिराळे पवित्रे घेत युद्ध करत होते. त्या बलरामनाथाचे दोघंही शिष्य, दुर्योधनही शिष्य आणि भीमही शिष्य. दादा म्हणाले, युवांतुल्य बलौ वीरौ हे राजन हे वृकोदर एकं प्राणाधिकं मन्ये उतैकं शिक्षयाधिकं. हे दुर्योधना, हे भीमा, तुम्ही तुल्यबळ आहात. भीमामध्ये ताकद जास्त आहे, दुर्योधनामध्ये कौशल्य जास्त आहे. म्हणून सारखं बळ असणाऱ्यापैकी एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय होईल असं मला वाटत नाही. म्हणून व्यर्थ युद्ध बंद करा. बलरामदादाचं म्हणणं बरोबर होतं, पण दोघांचं वैर इतकं वाढलं होतं की त्यांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही. एकमेकांनी एकमेकाचा केलेला अपमान, दुरुत्तर, दुर्व्यवहार याच्यामुळे ते पेटून उठले होते. म्हणून ते काही थांबले नाहीत. बलरामदादाने विचार केला, तुमचं प्रारब्धच तसं आहे, त्याला मी काय करू? म्हणून आग्रह न करता ते द्वारकेला परत गेले आणि आपल्या प्रियजनांना भेटले. तिथून पुन्हा ते नैमिषारण्यात गेले. तिथे सर्व प्रकारचे यज्ञ केले. बलरामाने त्या ऋषींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला. म्हणून ते विश्वामध्ये असलेल्या परमेश्वराचा अनुभव घेऊ लागले.
नंतर त्यांनी आपले नातलग, इष्टमित्र, आपली पत्नी यांच्यासह यज्ञाच्या शेवटचं अवभृत स्नान केलं. वस्त्रालंकार घालून ते शोभू लागले. भगवान बलराम हे शेषाचा अवतार होते. मायेनं मनुष्यासारखं शरीर धारण केलं होतं. त्यांची चरित्र अनंत आहेत, किती सांगावीत. जो मनुष्य बलरामाच्या चरित्राचं सायंकाळी प्रातःकाळी स्मरण करतो तो भगवंताला प्रिय होतो. यानंतर 81व्या अध्यायामध्ये सुदामाची कथा आहे. काल राहिलं, हे सांगा कोणाचे पोहे घेऊन या कोणतरी. दिलीप आहे का? शेजारी सांगा कोणते जाऊन पोहे घेऊन या. मग शेजारी आणतो, दिलीप आणेल तोपर्यंत. राजोवाच भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे प्रभो. परीक्षित राजा म्हणाला, गुरुवर्य, अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या ज्या दुसऱ्या काही लीला आहेत त्या ऐकू इच्छितो. हे ब्रह्मन, विषयबाणांनी दुःखी झालेले जे लोक आहेत ते कृष्णाच्या मंगलकथांनी त्या दुःखाला विसरतात. भगवंताचं गुणगान करते तीच वाणी खरी, त्याची सेवा करतात तेच हात खरे, त्याचं स्मरण करतात तेच मन खरं, आणि त्यांच्या पुण्यमय कथांचं श्रवण करतात तेच खरे कान. चराचर जगतामध्ये परमेश्वर समजून नमस्कार करतो ते मस्तक खरं, सर्वत्र त्याच्या स्वरूपाचं दर्शन करतात तेच नेत्र खरे, आणि भक्ताच्या चरणोदकाचं नित्य सेवन करतात तेच खरे अवयव. सूत म्हणतात, परीक्षित राजांनी जेव्हा असा प्रश्न केला त्या शुकदेवाचं हृदय भगवंताच्या भक्तीनं भरून आलं, तल्लीन झालं, आणि ते म्हणाले, श्री शुक उवाच कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. कृष्णाचा एक ब्राह्मण सखा होता. त्याचं नाव नाही आहे इथे, पण तो सुदामा. तो ब्रह्मज्ञानी होता, विषयापासून विरक्त होता, शांतचित्त होता आणि जितेंद्रिय होता. अजून काय पाहिजे? गृहस्थाश्रमात असून सुद्धा प्रारब्धाने जे मिळेल त्याच्यावर तो संतुष्ट होता. वस्त्र त्याची सामान्य होती, त्याची बायकोही तशीच होती. अर्धपोटी राहून राहून अत्यंत कृश झाली होती, दारिद्र्याने ग्रासलेली होती, अत्यंत दुःखी होती. एके दिवशी पतिव्रता पतिं प्राह म्लायता वदनेन सा दरिद्रासीदमाना सा वेपमानाभिगम्य च. भुकेने व्याकुळ झालेली, वेपमाना थरथर थरथर कापणारी, ती आपल्या नवऱ्याजवळ गेली, सुदामदेवाजवळ, आणि खिन्न चेहऱ्याने म्हणाली, ननु ब्रह्मन् भगवतः सखा साक्षात् श्रियपतिः ब्रह्मण्यस्य शरण्यश्च
भगवान सात्वतर्षभा. हे पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले लहानपणचे मित्र आहेत. ते भक्ताची इच्छा पूर्ण करणारे आहेत. शरण आलेल्या लोकांवर प्रेम करणारे आहेत. ब्राह्मणाचे भक्त आहेत. साधूंचा आश्रय असणारे आहेत. त्यांच्याकडे आपण जा. आपण कुटुंबवत्सल आहात, दरिद्री आहात हे कळल्यावर आपल्याला ते पुष्कळ मोठं धन देतील. भोज, वृष्णी, अंधक या यादवांचे अधिपती श्रीकृष्ण सध्या द्वारकेत आहेत. जे त्यांच्या चरणकमलाचं स्मरण करतात त्यांना ते स्वतःचं दान सुद्धा देतात. ते जगद्गुरू आहेत. आपल्या भक्तांना, जे फारसे इच्छा करणारे नाहीत, त्यांना सुद्धा ते धन आणि विषय देतील, यात शंका नाही. एकदा, दोनदा, तीनदा, अनेक वेळा सांगितलं, सुदामदेवाने दुर्लक्षच केलं. पण नंतर सारखी मागे लागली बायको. मग विचार केला की ठीक आहे, बायको म्हणते जाऊ आपण, या निमित्ताने कृष्णाचं दर्शन होईल. अयम हि परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. उत्तम श्लोक म्हणजे याची कीर्ती, श्लोक म्हणजे कीर्ती, उत्तम आहे अशा कृष्णाचं दर्शन होईल. हा मोठा लाभ आहे. असा विचार करून त्यांनी जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला म्हणाले, इति संचिन्त्य मनसा गमनाय मतिं दधे अप्यस्त्युपायनं किंचित गृहे कल्याणी दीयताम. असा विचार करून जाण्याचा निश्चय केला आणि बायकोला म्हणाले, हे कल्याणी, कृष्णाकडे रिकाम्या हाताने कसं जायचं? त्याला भेट देण्यासारखी जर वस्तू असेल तर दे. आता घरामध्ये काय आहे, 18 विश्वदारिद्र्य. कुठलीही कथा वाचा, कोण्या एका गावात कोणी एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. तिने बिचारीने बघितलं, घरामध्ये काहीच नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याकडून 4 मुठी पोहे मागून आणले, एका फाटक्या कपड्यात बांधले आणि भगवंताला भेट देण्याकरता आपल्या पतीकडे दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण, विप्राग्रयः, विप्राग्र, अग्र म्हणजे श्रेष्ठ, पोहे घेऊन द्वारकेकडे जायला निघाला. वाटेत विचार करायला लागला, कृष्ण संदर्शनम मह्यम कथम स्याद इति चिंतयन. विचार करायला लागला, कृष्णाचं दर्शन मला कसं होईल? मला महालामध्ये जाऊ देतील का? अडवलं तर काय करायचं? मी दरिद्री ब्राह्मण, मला कोण जाऊ देते? द्वारकेला पोचल्यावर अन्य ब्राह्मणाबरोबर सैनिकाच्या 3 चौक्या, 3 चौक पार करून जिथं जाणं अवघड आहे असं भगवत धर्माचं पालन करणाऱ्या यादवांच्या निवासस्थानामध्ये, राजवाड्यामध्ये जाऊन पोचला. कोणी अडवलं नाही. का तर राजाला कोणी मारेल, अतिरेकी बॉम्ब टाकेल अशी भीतीच नव्हती ना. पूर्वी सुद्धा आपले मंत्री उघडे हिंडत होते. काल पंतप्रधान आले, त्यांच्याजवळ जाणं शक्य होतं कोणाला? आमच्या लहानपणी पंडित नेहरू आले, देवळात आम्ही असे इतके जवळ न बघितलं त्यांना. सिक्युरिटी नाही, फिक्युरिटी नाही, काहीच नव्हतं. राजेंद्र प्रसाद आले ते सरळ नदीला आंघोळीला गेले, उघड्यावर. पूर्वीच्या पुढाऱ्यांना कुणी आपल्याला मारेल, गोळ्या घालेल अशी भीतीच नव्हती ना.
तसं कोणी अडवायचा विषयच नाही, शत्रू नव्हताच. एका वैभव संपन्न अशा राजवाड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याला वाटलं की आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रात डुंबत आहोत. आणि सुदैवाने तो रुक्मिणीचा महाल होता. तम विलोक्याच्युतो दूरात् प्रिया पर्यंकमास्थितः सहसोत्थाय चाभ्येत्य दोर्भ्यां पर्यगृहीन् मुदा. रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते आहे भगवान. समोरनं सुदाम तो ब्राह्मण येत आहे पाहिलं की पलंगावर उडी टाकली, उभे राहिले. सुदाम देवाजवळ गेले आणि त्याला मिठी मारून आलिंगन दिलं. प्रियमित्र असलेल्या त्या ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने भगवान आनंदित झाले. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. परीक्षित राजा नंतर त्याला कष्टाने पलंगावर बसवलं, पूजेचं साहित्य आणलं, मित्राची पूजा केली. तसंच सर्वांना पवित्र करणाऱ्या त्यांनी आपल्या हाताने ब्राह्मणाचे पाय धुतले. ते चरणाचं उदक आपल्या मस्तकी धारण केलं. त्याच्या शरीराला चंदन, केशर, दिव्य गंधाची उटी लावली. मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने त्याला आरती ओवाळली. अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन तुझं स्वागत असो असं म्हणून सुदामदेवाचं स्वागत केलं. स्वागत कसं करावं, सन्मान कसा करावा याचा आदर्श श्रीकृष्णाने घालून दिला. नंतर कुचैलम मलिनं क्षामं द्विजं धमनिसंततं देवी पर्यचरत् साक्षात् चामरव्यजनेन वै. अतिब्राह्मण म्हणजे फटकी वस्त्र नेसलेला, मळकट शरीर असलेला, हाडकाड कातड दिसत होती, कृष्ण झालेला, अंगावरच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या. हा कोण आहे? भगवान याची सेवा का करतायत हे न विचारता भगवान ज्या अर्थी याची सेवा करतायत त्या अर्थी हा भगवंताचा कोणीतरी प्रिय सखा असला पाहिजे हे जाणलं रुक्मिणीनं. विचारलं नाही कोण आहे हा. न सांगता जी मनामध्ये न सांगता जी काम करते ती उत्तम पत्नी, सांगितल्यावर करते ती मध्यम, आणि सांगितल्यावरही करत नाही ती त्याच्यापेक्षा खाली. चौऱ्या ढाळायला लागली, त्याला वारा घालायला लागली. पवित्र कीर्ती श्रीकृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिन ब्राह्मणाची पूजा करीत आहे हे पाहिलं आणि अंतःपुरातील स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणायला लागल्या, काय याने पुण्य केलं असेल? किमनेन कृतं पुण्यम अवधूतेन भिक्षुणा श्रियाहीनेन लोकेस्मिन् गर्हितेनाधमेन च. हा निर्धन, निंदनीय, अंगावर धड वस्त्र नाही, अशा या भिकाऱ्यांनी कोणतं पुण्य केलं आहे की ज्यामुळं त्रैलोक्याचे गुरु असलेले श्रीकृष्ण यांनी स्वतः याचा आदर सत्कार केला. इतकेच नव्हे तर आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारली. परीक्षित राजा, श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकाचे हात हातात घेऊन
लहानपणी ते गुरुकुलामध्ये राहत होते त्यावेळच्या गोष्टी बोलायला गेले. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, इकडे तिकडे कुणाकडे काही पाहिलं नाही, दोघे लागले बोलायला. अपि ब्रह्मन् गुरुकुलात भवता लब्धदक्षिणात समावृत्तेन धर्मज्ञ भार्योढा सदृशी नवा. धर्म जाणणाऱ्या हे ब्राह्मणा, धर्मज्ञ, गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत गेल्यानंतर समावर्तन करून अनुरूप स्त्रीबरोबर विवाह केलाच की नाही? मला माहीत आहे की तुझं चित्त गृहस्थाश्रमामध्ये असूनही तू विषयभोगामध्ये आसक्त नाहीस. हे विद्वाना, मला माहिती आहे की धनाविषयी सुद्धा तुझ्या मुळामध्ये, तुझ्या मनामध्ये मुळीच प्रेम नाही. जगात फार थोडे लोक असतात की जे विषय वासनांचा त्याग करतात. चित्तामध्ये विषयाची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणाकरता कर्म करीत असतात. हे ब्रह्मन, आपण दोघे गुरुकुलात राहत होतो, त्याची तुला आठवण येते का रे? गुरुकुलातच खरोखर ब्राह्मणांना आत्मज्ञान होतं आणि त्यामुळे ते अज्ञान अंधकार पार करून जातात. मित्रा, या जगामध्ये जन्मदाता पिता हा पहिला गुरु. उपनयन संस्कार झाल्यावर सत्कर्माचं शिक्षण देणारा दुसरा गुरु हा गुरुकुलातला, तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु तर माझंच स्वरूप आहे. म्हणजे गुरुचे 3 प्रकार सांगितले. जन्म दिलेला बाप हा पहिला गुरु, हे आई बाप दोन्ही आलं त्यात. शाळेमध्ये शिकवणारा दुसरा गुरु आणि ब्रह्मज्ञान करून देणारा तिसरा गुरु. हे ब्राह्मणा, मनुष्य जन्मात वर्णाश्रमीमध्ये जे लोक गुरुच्या उपदेशाप्रमाणे वागतात ते भवसागर पार करून जातात. ते स्वार्थ आणि परमार्थाचे जाणकार आहेत. प्रिय मित्रा, गुरुच्या सेवेनं जेवढा मी संतुष्ट होतो तेवढा यज्ञानी सुद्धा होत नाही. धर्म, उपनयन, वेदाध्ययन, तपश्चर्या, संन्यासाचा सर्व त्याग या मार्गाने सुद्धा मी तेवढा संतुष्ट होत नाही जेवढा गुरुसेवेने संतुष्ट होतो. हे ब्राह्मणा, ज्यावेळी आपण गुरुकुलामध्ये निवास करीत होतो त्यावेळीची ती गोष्ट, तो प्रसंग तुला आठवतो का रे? आपल्या गुरुच्या पत्नीनं आपल्याला लाकडं आणण्याकरता जंगलामध्ये पाठवलं होतं. त्यावेळी आपण घोर जंगलामध्ये गेलो. पावसाळ्याचे दिवस नव्हते, तरी एकदम भयंकर वादळ आलं, पाऊस आला, विजाचा कडकडाट होऊ लागला, सूर्यास्त झाला, सगळीकडे अंधार पसरला. इतकं पाणी झालं की उंच सखल भाग आपल्याला कळतच नव्हता. त्या पुरामध्ये, वादळामुळे, पावसाने आपण झोडपले जात होतो. दिशा कळत नव्हत्या. एकमेकाचे हात धरून जंगलामध्ये आपण इकडे तिकडे भटकत होतो. आपल्याला मार्गच सापडेना. रात्रभर आपण मार्ग शोधत होतो. आपले गुरुदेव सांदीपनी यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर आपल्या शिष्यांना शोधत शोधत ते जंगलात पोहोचले.
त्याने आम्हाला पाहिलं. आम्ही भिजलो होतो, थंडीनं कुडकुडत होतो. ते म्हणाले, गुरु, अहो हे पुत्रका यूयम अस्मदर्थेति दुःखिताः आत्मा वै प्राणिनां प्रेष्ठाः तमनादृत्य च मत्पराः. मुलांनो, आमच्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले. सर्व प्राण्यांना आपलं शरीर प्रिय असतं, पण त्या शरीराची सुद्धा पर्वा न करता तुम्ही माझ्या सेवेमध्ये मग्न राहिलात. गुरुचरणातून मुक्त होण्याकरता चांगल्या शिष्याचं एवढंच कर्तव्य असतं की त्यांनी सर्वस्व शरीरसुद्धा गुरु करता सेवेकरता अर्पण करावं. हे श्रेष्ठ द्विजानो, मी तुमच्यावर संतुष्ट आहे. तुष्टोऽहं भो द्विजश्रेष्ठाः सत्या सन्तु मनोरथाः छन्दांस्य यातयामानि भवन्त्विह परत्र च. मुलांनो, मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होवोत. तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केलेलं आहे ते इहलोकी आणि परलोकी सफळ हो. प्रिय मित्रा, गुरुकुलामध्ये निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या. गुरुदेवाच्या कृपेमुळे आपल्याला शांती आणि पूर्णता मिळाली. तो ब्राह्मण म्हणाला, किमस्माभिरनिर्वृत्तं देवदेव जगद्गुरो भवता सत्यकामेन येषां वासो गुरावभूत. हे देवा, हे जगद्गुरो, आम्हाला काय मिळायचं शिल्लक राहिले? सगळं मिळालं. सत्यसंकल्प असलेला परमात्मा गुरुकुलामध्ये आमच्याबरोबर राहिला, त्याच्याबरोबर राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. अजून याच्यापेक्षा काय मिळायला पाहिजे? छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याण याचं उत्पत्ती स्थान आहे तुमचं शरीर. त्या शरीराबरोबर मी गुरुकुलामध्ये राहिलो. देवा, मनुष्यपणा हा तुझा अभिनय, दुसरं काय आहे? तू आहेस परमात्मा आणि तुझ्याबरोबर मला राहायला मिळालं, हे माझं किती जन्माचं भाग्य. शुकाचार्य म्हणतात, सर्वांच्या मनातले जाणणारे, ब्राह्मणाचे भक्त, संतांचं एकमेव आश्रयस्थान असे भगवान श्रीकृष्ण त्या सुदामदेवाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पा गोष्टी करीत राहिले. आपला प्रिय मित्र तो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत पाहत हसून थट्टेनं त्याला म्हणाले, अरे सुदामा, किमुपायनम आनीतम ब्रह्मन्मे भवता गृहात अणवप्युपार्हतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव मे भवेत् भूर्याप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते. ब्राह्मणा, तू आपल्या घरून माझ्याकरता काही भेट आणलीस करी? माझे प्रेमळ भक्त जेव्हा मला प्रेमाने लहानशी वस्तू अर्पण करतात तेव्हा ती मला फार मोठी वाटते, आणि अभक्तांनी मला मोठं पुष्कळ जरी दिलं तरी मी संतुष्ट होत नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः. गीतेमध्ये हा श्लोक आलाय, नव्या याच्यामध्ये. जो मनुष्य भक्तीनं पान, फूल, फळ किंवा पाणी
भक्तीनं मला अर्पण करतो, त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीनं दिलेलं ते मी स्वीकारतो, आशना मी खातो. राजा शुकाचार्य म्हणतात, असं म्हटल्यावर त्या ब्राह्मणाने एवढ्या मोठ्या लक्ष्मीपतीला पोहे कसे द्यायचे पसाभर म्हणून दिले नाहीत. लाजेनं मान खाली घातली. भगवान श्रीकृष्ण प्राण्याच्या मनातील सगळं जाणतात. त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचं कारणही जाणलं आणि विचार केला, अरे यांनी यापूर्वी धनाच्या इच्छेनं माझं भजन केलेलं नाही, हा मला काहीही मागायला आलेला नाही. आपला मित्र पतिव्रता पत्नीला बरं वाटावं म्हणून तिच्या आग्रहावरून इथं आला आहे. हा काही मागणार नाही म्हणून मी याला सगळं देणार आहे. न मागे तयाची रमा होय दासी. दुर्लभ अशी संपत्ती याला मी देईन. भगवान श्रीकृष्णाने असा विचार केला आणि काकेत असं पुरचुंडी होती त्याच्या, हे काय हे काय हे काय म्हणून ओढून घेतला. स्वयं जहार किमिदम इति पृथुक तंडुलान. अरे काय आहे काय आहे म्हणून त्या पोह्याचं फडकं ओढून घेतलं आणि म्हणाले, नन्वेत दुपनीतम मे परम प्रीणनम सखे तर्पयंतं गभा विश्वम एते पृथुक तंडुलाः. मित्रा, माझ्याकरता आवडीची भेट आणलीस, आवडीची. अरे हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगाला तृप्त करतील. अरे किती दिवस मी उपाशी आहे. शबरीची बोरं खाल्ल्यानंतर अशी भेट मला कोणी दिली नाही. असं म्हणाले. मुठभर पोहे घेतले आणि खाल्ले. इति मुष्टिम सकर्जग्ध्वा द्वितीयां जगधुमाददे तावत् श्रीर्जगृहे हस्तं तत्परा परमेष्ठिनः. दुसरी मूठ घेतली आणि खाणार. आईसाहेबांनी हात धरला. अर्धांगी आहे म्हणजे माझा वाटा. हे विश्वात्मन, माणसाला या लौकी किंवा परलोकात सुद्धा आपण संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक मुठभर पोहे पुरेसे आहेत की तुम्हाला? तेवढ्यांनी संतुष्ट झाले नाहीत का? दुसरी मूठ होती ती रुक्मिणी मातेने खाल्ली. त्या रात्री सुदामदेव कृष्णाच्या महालातच राहिले. आदरातिथ्याने खाऊन पिऊन इतका खुश झाला की आपण स्वर्गामध्ये आहोत असं त्याला वाटलं. हे राजा, दुसऱ्या दिवशी विश्वनिर्मात्या भक्तांना आनंद देणाऱ्या कृष्णाने त्याला वंदन केलं आणि निरोप दिला. कितीही श्रीमंत पाहुणे असले तरी त्या घरी राहू नये आणि लेकीच्या घरी तर मुळीच राहू नये. गेलं भेटलं की संध्याकाळच्या गाडीनं परत. कोणत्याही पाहुण्याच्या घरी राहू नये. सुदामदेव राहिले नाहीत. भगवंतानी त्याच्या मागोमाग जाऊन काही अंतर चालत जाऊन त्याला निरोप दिला. तो आपल्या गावी निघाला. सचालब्ध्वा धनम कृष्णान्न तु याचितवान स्वयं
स्वग्रहान्वितो गच्छन् मद्दर्शनन निवृत्तः. कृष्णाकडून आपल्याला धन मिळालं नाही तरी सुद्धा त्यांनी काही मागितलं नाही. उलट देवदेवेश्वराकरता आपण यत्कश्चित पोहे आणले याचा विचार करण्याने तो लज्जित झाला, पण कृष्णदर्शनामुळे आनंदित झाला आणि आपल्या घराकडे परतायला लागला. परत जाताना मनामध्ये विचार करायला लागला, अहो, ब्राह्मणांना देव मानणाऱ्या कृष्णाची ब्राह्मण भक्ती आज आम्ही पाहिली, धन्य झालो. ज्याच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान असते त्यांनी मला, दरिद्री अशा मला हृदयाशी कवटाळलं. कुठं मी अत्यंत पापी दरिद्री, कुठं लक्ष्मीचं आश्रयस्थान असलेला भगवान श्रीकृष्ण, परंतु मी केवळ ब्राह्मण म्हणून त्यांनी आपल्या हृदयाशी घट्ट धरलं. एवढेच नव्हे तर ज्या पलंगावर प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर मला भाऊ मानून बसवलं. मी थकलेलो होतो म्हणून स्वतःच्या पट्टराणीकडून मला वारा घातला. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या देवादिदेवांनी माझे पाय चेपले, माझी सेवा केली, देवाप्रमाणे माझी पूजा केली. त्याच्या चरणाची पूजा स्वर्ग, मोक्ष आणि पृथ्वी रसातळातील सगळी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांनी माझ्या चरणाची पूजा केली. तरी सुद्धा मला धन दिलं नाही. बरं झालं, कारण हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल, माझं याला विस्मरण होईल, असा विचार करून दयाळू कृष्णाने मला धन दिलं नाही, हे चांगलं झालं. मनामध्ये असा विचार करीत करीत घराजवळ येऊन पोचला आणि पाहिलं तर सगळं नगर बदललेलं होतं. उपवने, उद्यानं सगळीकडे उमललेली होती. पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करत होते. सरोवरामध्ये पांढरी, तांबडी, निळी, सुगंधी कमळं उमलली होती. वस्त्रालंकार घातलेल्या स्त्रिया वावरत होत्या. ब्राह्मण विचार करायला लागला, अरे मी पुन्हा द्वारकेला आलो काय? काय पाहतोय? कोणाचं ठिकाण आहे? जिथे मी राहत होतो ते हे ठिकाण असे झाले कसे? असा विचार करीत होता. तेवढ्यात देवतासारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत आले. मंगलगीतं गात त्या ब्राह्मणाच्या स्वागताकरता आले. पती आल्याचं ऐकून पत्नीला अतिशय आनंद झाला. गडबडीत ताबडतोब घराच्या बाहेर आली. आता ती थरथर कापणारी, अत्यंत अशक्त, हाडवर आलेली अशी नव्हती. कशी होती? कमलवनातून लक्ष्मी बाहेर यावी अशी दिसत होती. पतीला पाहताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळू लागले. अश्रू जमिनीवर पडू नयेत म्हणून डोळे बंद केले. सुदामदेवाला नमस्कार केला, मनोमन आलिंगनही दिलं. सुवर्णालंकार घातलेल्या दासींचा समुदाय भोवती होता आणि एखाद्या देवांगनेप्रमाणे ती पत्नी शोभत होती. ते पाहून सुदामदेव आश्चर्यचकित झाले. मोठ्या आनंदाने त्यांनी आपल्या प्रासादामध्ये प्रवेश केला. तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारखा रत्नजडित शेकडो खांबांनी बनलेला होता. हत्तीच्या दातापासून बनवलेल्या सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या पलंगावर दुधाच्या फेसासारख्या पांढऱ्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरल्या होत्या.
सोन्याच्या दांड्याच्या चौऱ्या आणि पंखे तिथे ठेवलेली होती. सोन्याची सिंहासनं, त्यावर मऊ गाद्या अंथरल्या होत्या. मोत्यांची लडी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते. स्फटिकाच्या शुभ्र भिंतीवर पाचूची नक्षी होती. रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातामध्ये रत्नाचे दिवे झगमगत होते. अशा प्रकारची ही समृद्धी, वैभव पाहून तो ब्राह्मण शांतपणे विचार करू लागला. मी जर या जन्मामध्ये भाग्यहीन, दरिद्री, ही संपत्ती आली कुठून? हे वैभव आलं कुठून? भगवान श्रीकृष्णाच्या कृपा कटाक्षाशिवाय याचं दुसरं कारण असू शकत नाही. ज्याच्याकडे अनंत भोग सामग्री आहे असे माझे मित्र भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या मनातील भाव ओळखून काही न बोलता त्याला पुष्कळ देतात. ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे तो मेघ शेतकऱ्याच्या शेतामध्ये नकळत पुष्कळ वर्षाव करून थोडाच झाला असं समजतो, तसं माझ्या मित्राचं आहे. पुष्कळ देतात पण थोडं दिलं असं समजतात. त्यांच्या भक्तांनी थोडं जरी केलं तरी खूप केलं असं त्यांना वाटतं. काय, मी त्यांना फक्त मुठभर पोहे भेटीदाखल दिले. महात्म्याने किती प्रेमाने स्वीकार केला. मला जन्मोजन्मी त्याचं प्रेम, त्याचं सख्य, त्याची मैत्री, त्याची सेवा करायला मिळो. मला संपत्ती नको. भगवंताच्या चरणी माझं मन जडून राहो. त्याच्याच भक्ताचा सत्संग मला प्राप्त हो. संपत्ती म्हणजे दोष आहे. धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदाने अधप्पात होतो. म्हणून पूर्ण ज्ञान न झालेल्या निरनिळ्या प्रकारच्या भक्तांना तो वैभव देत नाही. आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राह्मण त्यागपूर्वक अनासक्त भावाने प्रापंचिक विषय उपभोगू लागला. एवढं वैभव जरी दिलं तर त्याच्यामध्ये त्याचं मन आसक्त झालं नाही. देवाधिदेव यज्ञपती भगवान ब्राह्मणांना आपलं दैवत मानतात. त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारे भगवंताचा प्रिय मित्र असलेल्या त्या ब्राह्मणाने जाणलं की भगवान जरी अजिंक्य असले तरी भक्त त्याला जिंकू शकतात. म्हणून तो त्यांच्या ध्यानामध्ये तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे अविद्येची गाठ सुटली, म्हणजे अज्ञान गेलं आणि भगवंताचं स्थान त्यांनी प्राप्त करून घेतलं. ब्राह्मणांना आपले देव मानणाऱ्या वैभव श्रीकृष्णाने सुदाम्याबरोबर दाखवलेली ही ब्राह्मण भक्ती जो श्रवण करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी प्रेमभाव म्हणजे भक्ती निर्माण होते आणि कर्मबंधनातून तो मुक्त होतो. ही त्याची फलश्रुती आहे सुदामदेवाच्या आख्यान ऐकल्याची.